250 ग्रॅम पनीर आहे वजनी. हे 2 केळं आपण किसून घेतलेली आहे. साठी साबुदाणा आहे. आपण हा भिजवलेला साबुदाणा आहे थोडासा मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. तर बारीक झालेला आहे, फार बारीक करायचं नाही आहे. हे या केळामध्ये टाकून घेऊ. मध्ये कोथिंबीर, आपल्या आवडीनुसार 1 चमचा साखर, मिरचीमध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता आपल्या अंदाजाप्रमाणे थोडं मीठ, थोडंसं चोळून आपण खात असाल तर जिरं टाकायचं, नसेल खात तर नाही टाकलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. चांगलं अगदी बारीक करून घ्यायचं आहे. पनीर हे घरचं होतं, फार गाठा नको आहे पनीरच्या, म्हणून हे आपण बारीक करून घेऊया. केळ्याच्या जाग्यावर बटाटे टाकले तरी चालतील आणि भिजलेल्या साबुदाण्याच्या जागेवर तुम्ही साबुदाण्याचं पीठ असेल घरात ते टाकलं तरी चालेल. आणि ते नसेल तर साबुदाणा सगळ्यांच्याच घरात भिजलेला असतो, भिजलेला साबुदाणा टाकला तर चालेल. ह्याच्यामध्ये मला साबुदाणा थोडा कमी वाटतो आहे, तर आपण थोडंसं परत मिक्सरमधनं 3 चमचे साबुदाणे घेऊन काढून त्याच्यात टाकूया. साबुदाणा परत काढलेला त्याच्यात टाकून घेऊ. हे आता आपण परत ह्याच्यात मिक्स करून घेऊ. हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया, कालवून घेऊया. पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. तुम्ही तेलामध्ये केलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये थोडी आपण हवरी टाकून घेऊ. आता हे आपण कटलेट करून पाण्याचा हात घेऊ. हे आपण करून असं लाईनीने ठेवू. हे नवरात्रामध्ये 9 दिवस उपास असतात. उपवास करून आपल्याला थकवा येतो. हे पनीरचे कटलेट पौष्टिक आणि छान, त्यामुळे हे नवरात्र करता नक्की करून पहा तुम्ही पनीर कटलेट. अशा प्रकारे आपण करून घेऊया बाकीचे. आता आपण अजून थोडंसं वरनं तूप सोडून घेऊ. मिनटं फक्त झाकण ठेवून घेऊ. हे आपण झाकण काढूया. आता आपण उलटून घेऊ. हे झालेलं नाही आहे, अजून 1-2 मिनटं ठेवूया. आपण सर्व उलटून घेऊया. आपले सर्व उलटून झालेले आहे. आता खालची बाजू छान आपण भाजून घेऊया आणि मग बाकी सर्व काढू. हे आपले छान झालेले आहे. तुम्ही हे तळू पण शकता तुम्हाला पाहिजे तर, पण तेलकट नको असतं म्हणून हे आपण भाजून घेतलेलं. हे आता आपण काढून घेऊया. हे आपले पनीर कटलेट तयार झालेले आहेत. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नक्की करून पहा. उपासाचे नवरात्रामध्ये करण्याकरता अतिशय पौष्टिक आणि छान. ही कोथिंबीरची चटणी आहे. कोथिंबीर नसेल खात तर तुम्ही आपली कोशिंबीर केली काकडीची किंवा नुसता दह्याची चटणी केली त्याच्याबरोबर जरी ते खाल्ले तरी छान लागते.